हिंदू धर्मामध्ये गरुड पुराण हे मृत्यू आणि मृत्यूनंतरच्या प्रवासाचं मार्गदर्शन करणारा एक पवित्र ग्रंथ. जीवनाचा प्रवास संपवून आत्मा जेव्हा नवीन प्रवासाला निघतो, तेव्हा त्याला मिळणारी गती ही त्याच्या शेवटच्या क्षणातील स्थितीवर अवलंबून असते. गरुड पुराणानुसार मृत्यूच्या अंतिम क्षणी तुळस, गंगाजल, तीळ, कुशा या 4 वस्तूंचा स्पर्श किंवा उपस्थिती आत्म्याला पापांमधून मुक्त करते. जीवनातील सर्वात अविचल सत्य म्हणजेच मृत्यू. त्यामधील पहिली वस्तू आहे ती तुळस. सनातन धर्मामध्ये तुळशीला फक्त एक रोप मानलं जात नाही, तर ती आहे साक्षात विष्णुप्रिया आणि देवीचं स्वरूप मानलं जातं. ज्या व्यक्तीच्या मृत्यूसमयी शरीराजवळ किंवा मुखामध्ये तुळशीचे पान असते, त्या व्यक्तीला यमदूत पीडा देत नाहीत, अशी मान्यता आहे. परंपरेनुसार व्यक्तीचे प्राण जात असताना तिला तुळशीच्या झाडाजवळ नेलं जातं किंवा कपाळावर तुळशीचे पान ठेवलं जातं. यामुळे आत्म्याला मोक्षाचा मार्ग मोकळा होतो. गंगाजल. गंगा ही भगवान विष्णूच्या चरणामधून उगम पावलेली नदी. गंगेच्या पाण्यात पाप नष्ट करण्याची अद्भुत शक्ती असते. मृत्यूपूर्वी मुखामध्ये गंगाजल टाकल्याने अंतर्मन शुद्ध होतं. जे लोक गंगाजलाचा स्पर्श होऊन प्राण सोडतात, त्यांना नरक यातना भोगाव्या लागत नाहीत आणि स्वर्गलोकाची प्राप्ती होते, असं गरुड पुराणामध्ये सांगितलं आहे. तिसरी वस्तू आहे तीळ. धार्मिक विधीमध्ये तिळाचा वापर केला जातो. विशेष करून पितृकार्यामध्ये काळ्या तिळाला विशेष महत्त्व आहे. तिळाची उत्पत्ती भगवान विष्णूच्या घामामधून झाली असं मानलं जातं. मृत्यूच्या वेळी काळे तीळ जवळ असणं किंवा त्याचं दान करणं अत्यंत शुभ मानलं जातं. यामुळे आसपासच्या नकारात्मक शक्ती दूर होतात व आत्म्याची पुढची यात्रा सुरळीत होते व अडथळे येत नाहीत. चौथी वस्तू आहे कुश गवत. कुश हे एक प्रकारचे पवित्र गवत आहे, ज्याचा वापर ऋषीमुनी आपल्या देवकार्यामध्ये करत असत. भगवान विष्णूच्या वराह अवताराच्या केसांपासून कुशाची निर्मिती झाली असं मानलं जातं. मृत्यूच्या वेळी व्यक्तीला जमिनीवर कुशाच्या चटेवर झोपवलं जातं. यामुळे आत्मेला पवित्रता प्राप्त होते आणि त्याला मोक्ष प्राप्त होण्यास मदत होते. चौथी गोष्ट आहे कपडे. गरुड पुराणानुसार एखाद्या व्यक्तीचे मृत्यूनंतरही त्याचा आत्मा सांसारिक आसक्ती सोडत नाही. म्हणून कुटुंबातील व्यक्तींनी मृत व्यक्तीचे कपडे घालू नयेत असा नियम आहे. कारण त्याचे कपडे घालण्याने त्यांचा आत्मा आकर्षित होऊ शकतो व मृत्यूनंतर त्यांचे कपडे आणि वस्त्र दान करावेत. असं केल्याने आत्म्याला शांती आणि मोक्ष प्राप्त होतो. या 5 गोष्टी केवळ वस्तू नाही आहेत, तर त्या आत्म्याच्या संसाराच्या मोहातून मुक्त करण्याची साधने आहेत. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.